हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झाली आहे माझ्या इथं कामाची. काल मी खूप सारं काम आवरलं गेलं होतं माझं. काल किचन हॉल वगैरे आवरून घेतला होता मी, आणि थोडंसं काम राहिलं होतं म्हणून मी ते पायरीवरच कपडे वगैरे ठेवून दिले होते. म्हणलं सकाळी लवकर उठू, मूड फ्रेश राहतो, तेव्हा हे बाकीची कामं आवरली जाते आपली. मला आता बरेच जण कमेंटमध्ये विचारत होते की ताई, तुमचे व्ह्यूज तर खूप कमी आहेत पण सबस्क्रायबर कसे काय वाढले. त्या गोष्टीचं मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्या तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी. तो तुम्ही बघायला विसरू नका. लवकरच मी या चॅनलवर अपलोड करेन. त्याच्या अगोदर आता दिवाळी तर येणार आहे, त्याच्यामुळे लिस्ट वगैरे कामाची करायचीच आहे मला, बाकीचे कामं वगैरे आवरायला. कारण आम्ही नवीन घरामध्ये आल्यापासून दिवाळीचं सगळं काही करायचं फराळाचं माझ्यावरच आलेलं आहे. आम्ही अगोदर रेंटच्या घरामध्ये राहायचो, तेव्हा आम्ही काही तिथं दिवाळी करायची नाही, गावाकडे जायचो दिवाळी करायला. आता आपल्या आपल्या घरामध्ये म्हणल्यावर लक्ष्मीपूजन करावं लागतं, फराळाचं पण बनवावं लागतं. गावाकडून कोण आणून देणार आहे, आणून दिलं तर ते काय आपल्याला पुरणार आहे का, त्याच्यामुळे मीच थोडं थोडं करायला घेते. तितकं काही मला जमत नाही, पण मी कोशिश करत असते की आपल्याला थोडंफार जमलं पाहिजे, कारण मुलांना खायला केलं ना आपल्याला की वेगळाच आनंद वाटतो. मला नवीन नवीन बनवण्यासाठी आवड आहे, म्हणून म्हणलं ह्यावेळेस करंजी बनवून बघू. कारण आम्ही एक काल रील बघितली, त्याच्यामध्ये एक वेगळी ट्रिक दाखवत होते, ते माझ्या मुलांना खूप आवडली. तर ते दोघंही बोलत होते की मम्मी आपण ह्या पद्धतीनेच करंजी बनवू. मला जास्त करंजी आवडत नाही, पण माझ्या मुलांना आवडते, म्हणून मी ती ट्राय करणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करेन. फ्लिपकार्टहून मी ह्या फोटो फ्रेम मागवल्या होत्या. तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर ती पण करेन शेअर